म्हणजे प्रॉपर बचाव घेणं आणि बचावाप्रमाणे उलट तपासणी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिअल फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे सत्य काढून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्या आरोपीकडनं असेल, त्याच्या नातेवाईकांकडनं असेल, ज्या कोणाला घटनेची माहिती असेल त्याच्याकडनं सत्य तुम्हाला उघडून काढायला पाहिजे आणि माहिती करून घ्यायला पाहिजे. मी बऱ्याच वेळा काय करतो, आरोपी जेलमध्ये असतो कधी कधी, तर त्याला सांगायचं की तू सगळं लिहून दे, व्यवस्थित सगळं डिटेल घटनेबद्दल, साक्षीदारांबद्दल जे जे तुला माहिती सगळं लिहून दे. आणि ते लिहून वाचल्यावर परत त्याला आपण उलट प्रश्न करू शकतो आणि माहिती घेऊ शकतो. किंवा जे बाहेर असेल जेल बेलवर तर तुम्ही बाहेर माहिती घेऊ शकता. इतर लोकांनाही माहिती असते. कधी कधी आरोपीपेक्षा बाकीच्या गोष्टींवर, मोटिव्हबद्दल, साक्षीदारांच्या माहितीबद्दल, पंचांच्या माहितीबद्दल इतर लोकांना माहिती असते. ती माहिती तुम्ही घ्यायला पाहिजे, ती लिहून ठेवायला पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं हे काय किरकोळ सांगतो, तो फालतू गोष्ट वाटते आपल्याला इन्स्ट्रक्शन घेताना, पण ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. कारण माझा अनुभव असा सांगतो, कधी कधी आपल्याला अगदी क्षुल्लक गोष्ट वाटते त्यामुळे आपण निग्लेक्ट करतो, पण एखादी जी क्षुल्लक वस्तू आहे तीच तुम्हाला ओपनिंग मिळवून देते. केस चालवत असताना ती क्षुल्लक असते पण ती खरी गोष्ट असते. ते तुम्ही जर साक्षीदाराला विचारलं तर तो तुम्हाला पाहिजे ते उत्तर देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला अजून डिग करू शकता आणि तुम्हाला ओपनिंग मिळू शकतं आणि तुम्हाला फायदा होऊ शकतो केसमध्ये. सचिन आहेत, त्यांना माहिती आहे कशा उलट तपासणीत किरकोळ गोष्ट पण कधी कधी माहिती तुम्हाला मदत करून देऊ शकते. त्यामुळे टेक ऑल इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम द क्लायंट. आणि दुसरं मी एक चार्ट करतो, तो एक चार्ट खूप हँडी असतो आपल्याला. म्हणजे सगळी माहिती तुम्ही घेतलेली असते, तुम्ही चार्जशीट वाचलेली असते, चार्जशीट प्रमाणे एक चार्ट करायचा. म्हणजे एक म्हणजे गुन्हा घडल्याची वेळ, तारीख, टाईम, नेम ऑफ द अक्यूज, त्याच्या